आईला खुश ठेवलं की मुलाला खुश ठेवलं की जशी माता खुश आनंदित होते, तसं संतांना भक्तांना खुश ठेवलं की भगवान देखील आनंदित होतो. परमपूज्य महाराजांचं जीवन हे पुण्यवान होतं. बरेच जीवन असे दिसतात की ते पापवान जीवन असतात, की ज्या जीवनामध्ये सगळं पापच 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 पापच. पण महाराजांच्या जीवनामध्ये सगळं पुण्य 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 पुण्य. सगळ्या क्रिया त्यांच्या पुण्यात्मक होत्या. आणि ज्यांचं जीवन पुण्यवान असेल त्या कृतीला संत असं म्हटलेलं आहे. अशा पुण्यवान संतांचं पुण्यवान भक्ताचं नामचिंतन आपण केलं तर काय होतं बरं? जगद्गुरु तुकाराम महाराजांची वाणी आहे. महाराज सांगतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. जर पुण्यवान व्हायचं असेल तर सज्जनाचं नामचिंतन करा, सज्जनाचं वर्णन करा, सज्जनाची सेवा करा. या ठिकाणी जो सज्जन शब्द आहे हा संतवाचक शब्द आहे. कोणता वाचक? संत वाचक आहे. संत सेवा करा, तुकाराम देवा आणि त्यांची केली पाहिजे. तुकाराम संत सेवा हेच देवा भक्त. संतांची सेवा देवाला मान्य आहे. संतांची सेवा केली तर ते देवाला पावन होते आणि देवाची सेवा केली तर ते देवालाच राहते. देव आपलं मागे करतो पण संतांना पुढे देतो. संतांचं मोठेपण करतो, संतांचं मोठेपण गातो. त्याच्यापेक्षा जगामध्ये श्रेष्ठ संत हे देवाचे प्राण आहेत. ते जीवनामध्ये सतत सत्कर्म करत राहतात. दान देण्यासाठी त्यांच्याकडे काही धन नसतं, ते धन रहित असतात. पण त्यांची क्रिया नेहमी चांगली क्रिया राहते. त्याला सत्क्रिया किंवा सत्कर्म म्हणतात. त्यांच्या सकल क्रिया चांगल्या असतात. मग त्यांची हाताची क्रिया, पायाची क्रिया ती चांगलीच राहणार. मुखाची क्रिया चांगलीच असणार, कानाची क्रिया चांगलीच असणार, डोळ्याची क्रिया चांगलीच असणार. जे डोळ्याने सतत चांगलं पाहतात ती डोळ्याची क्रिया, जे कानाने चांगलं ऐकतात ती कानाची क्रिया. सकल क्रियेतून संत हे पुण्य करून घेतात. माणसाच्या जीवनामध्ये इतर काही असेल नसेल परंतु पुण्य मात्र अवश्य असावं. पुण्यकर्म करावं, दानधर्म करावा, सेवा करावी, चिंतन देवाचं करावं, संतांचं करावं.
आईवडिलांची सेवा करावी, देवाची भक्ती करावी आणि चांगल्या संतांची संगती धरावी. विठ्ठला 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 जीवनामध्ये पाप का नको? कारण ते दुःख निर्माण करतं म्हणून. आणि जीवनामध्ये पुण्य का हवं? तर ते सुख निर्माण करतं म्हणून. पुण्य हे सुख देणार आणि पाप हे दुःख देणार. या करता जीवनामध्ये पुण्य होण्यासाठी बरेच मार्ग. दान धर्म करणं हे देखील पुण्यच. देवाची संताची वारी करणं हे पुण्यच. अन्नदान करणं हे पुण्यच. भूदान देणं, जमीन दान देणं हे पुण्यच. पुण्याच्या क्रिया अनेक आहेत, भरपूर आहेत. जेवढं देवाचं कार्य असेल तेवढं आपण चांगल्या परीने करणं, निरपेक्षपणाने करणं किंवा आयती स्फूर्तीने करणं हे देखील पुण्यच आहे. विठ्ठला विठ्ठला तेव्हा जीवन म्हटल्यानंतर काही वेळेला चांगलं घडतं, काही वेळेला वांगलं घडतं. पण मनुष्य स्वतंत्र आहे, त्याला स्वातंत्र्य आहे. त्यांनी शक्यतो चांगलंच करावं. जेवढं म्हणून चांगलं घडणार त्यातून त्याचं चांगलं होणार. मग भला करे सो भला हो, भला करो रे भाई. बुरा करे सो बुरा होय भाई, बुरा मत करो रे भाई. चांगलं केलं तर चांगलं करणं होणार, वांगलं केलं तर वांगलं होणार. आपण जर इतरांसाठी खड्डा घेतला तर आपला खड्डा तयारच असतो. पण कधी माणसाने चांगलं करा. विठ्ठला विठ्ठला सज्जनाचं जीवन हे सर्वांनी चिंतानं घ्यावं. त्या जीवनाचं ध्यान करावं, जीवनाचं स्मरण करावं, संताकारी नेहमी स्मरणात ठेवावं. जेवढं आपण त्यांचं करत राहणार, जेवढी आपण त्यांची आठवण करणार, जेवढं आपण त्यांचं नाम घेणार, तेवढं आपलं बरं होणार. तुका म्हणे बापे, तुका म्हणे बापे, हे आहे चौथं चरण की तुका म्हणे पापे जाते संतांची आदरे. जसं त्यांचं नामचिंतन नामस्मरण केलं असताना पुण्य निर्माण होतं, तसं त्यांचं नाव घेतलं असताना आपल्या जीवनाचं पाप देखील जातं. पाप जावं, पुण्य राहावं. पुण्य का राहावं? कारण ते चांगलं करणार नाही. पाप का जावं? कारण ते काही बरं नाही. पाप म्हणजे आपल्या जीवनामध्ये दुःखच. विठ्ठला विठ्ठला तेव्हा संतांची आपण कोणतीही सेवा केली, कशी सेवा केली तर ती सेवा संत महात्मे मान्य करून घेतात.
त्या जीवाला आशीर्वाद देतात. संताकडे इतर काही बळ नसतं, इतर काही बळ नसतं, धनाचं बळ नसतं, विषयाचं बळ नसतं, पण त्यांच्याकडे बळ मात्र तपाचं, ज्ञानाचं, आशीर्वादाचं, कृपेचं बळ त्यांच्याकडे फार असतं. तुका म्हणे ते आशीर्वाद भारी, तुका म्हणे ते आशीर्वाद भारी, तुका म्हणे ते आशीर्वाद भारी, तुका म्हणे ते आशीर्वाद भारी. गाईला तू शरीर कामाने, गाईला तू शरीर कामाने, अगदी सुंदर प्रमाण झालं. तुका म्हणत ते हे आशीर्वादे बळी, आशीर्वाद बळ संतांकडे असते. आणि अशा संतांचा जे कोणी छळ करते, जायला तो छळी नरकामध्ये, तो मनुष्य नरकाला जाईल. जसं सत्कर्मामध्ये प्रतिबंध जो करतो, तुकामध्ये सत्य कर्म भावे साई घातल्या भय. सत्य कर्मामध्ये सत्कर्मामध्ये अडथळा केला, काही त्याचा भंग केला तर तो मनुष्य कसा नरकात जातो. तसं जो जीवनामध्ये ज्यांचा आशीर्वाद लागतो, जे पुण्यवान असतात, अशा संतांचा जे माणसं छळ करतात ते माणसं नरकाला जातात. जीवनामध्ये संत जीवन हे सर्वात उत्तम जीवन मान्य केलेलं आहे. जगामध्ये जीवन अनेक आहेत. जनताचं जीवन आहे, पंताचं जीवन आहे, संतांचं जीवन आहे. जंत, पंत आणि संत. तर जो पापकर्मामध्ये रंगला त्याला जंत म्हटलेला आहे, जो बुद्धिकर्मामध्ये रंगला त्याला पंत असं म्हटलेलं आहे, आणि जो जगाच्या हितामध्ये, सुखामध्ये, भक्तीमध्ये रंगला तो संत असं म्हटलेलं आहे. संत ही पत्नी सर्वश्रेष्ठ आहे. वरची स्टेप मध्ये संत. तेव्हा महाराजांची प्रथा उच्च प्रतीची होती. निरपेक्ष जीवन होतं, आयचित प्रतीचं जीवन होतं, आणि सत्कर्म करणारं जीवन होतं. आणि म्हणून जीवन त्यांचं या वारकरी पंथामध्ये गेल्यामुळे, वैष्णव मार्गामध्ये गेल्यामुळे आणि वैष्णवाचं ते जीवन जगल्यामुळे त्यांना या आश्रमाचं काय नाव ठेवलं? वैष्णव आश्रम आहे. म्हणून अभंगच तो आहे ना, त्याची सुरुवात ती वैष्णवांनी विपराचा सन्मान करावा पण घेऊ नये. महाराज म्हणतात वैष्णव मुनी विपरांचा सन्मान, वैष्णवांचा, मुनी ऋषी मुनींचा, ब्राह्मणाचा सन्मान करावा. आपल्याकडे आले तर त्यांचा सन्मान करावा, त्यांनी आपला मान सन्मान करावा अशी अपेक्षा आपण करूच नाही. वैष्णव मुनी विपरांचा सन्मान करावा पण आपण घेऊ नये, आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू नये. काही लोक म्हणतात आपण एवढं केलं त्यांनी कुठं आपल्याला पाणी दिलं असे म्हणतात ना. अवहेलना नको, निंदा नको, तिरस्कार नको. परीक्षित राजाने तिरस्कार केला तो किती अंगठी आला, किती मोठा, म्हणजे हे सर्व जगाला माहिती. म्हणून संतापाशी नम्र असावी, नम्रता असावी संतापाशी. त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करावा. मागितल्याने आशीर्वाद मिळत नसतो, मागितल्याने कृपा होत नसते. आपल्याबद्दल आपण जर खास सेवा केली, मनपूर्वक केली, ध्यान ठेवून केली, रोज रोज केली, तर त्यांना नैसर्गिक आपुलकी निर्माण होते. आपुलकी हीच कृपा, आपुलकी हाच आशीर्वाद. अशा संताला मात्र सिद्धी असते. जसं आपल्या परिसरामध्ये संत वामन भाऊंना माझ्या सिद्धी होती. सहज बोलले तर ते खरं व्हायचं, कारण तेवढं त्यांनी करून ठेवलं होतं.
तसं ज्याचं जीवन सत्यातच जातं, जो खोटं कधी करतच नाही, हो, जो करताना सगळं चांगलंच करतो त्याला वाची सिद्धी मिळते. विठ्ठला विठ्ठला ऐकलेलं आहे. कोरडगावच्या मुखातूनच ऐकलं म्हणजे पूर्वीच्या काळी आमच्याकडे कठाळा होता आणि तो कठाळा फार मारला होता, कोणालाही मार होता. गाडी बाहेर आलं तर त्याला उचकटून द्यायचं. लय बलवान होता म्हणले. तो गावाला जड झाला, अवजड झाला. तेव्हा एकदा भाऊ कोरडगावामध्ये आले होते, गणपत बाबाकडे नानाकडे आले होते. तेव्हा काही गावकरी म्हटले, बाबा हा कठाळा तुम्हाला घेऊन जा. दुर्गदान कोणतं करतात, जे आपल्या कामाचं नाही ते. बाबा तुम्हाला कठाळा घेऊन जा. बरं बरं म्हटले. हा कुठे? बरं तू काय कोणाला अंगावर हात लावू देऊ का? फार तेजी होता कठाळा. काय मी काय पाहिलं नाही, तुम्ही काही ते पाहणारे आता गेले असते. तर भाऊ म्हणे लोकांनी कसं तरी आणला. भाऊ सहज गेले, त्याच्या पाठीवर ठाप टाकला आणि म्हटले, अरे बाबा असं करू नये, लोकांना मारू नये, कोणाला त्रास करू नये असं म्हटलं बरं. आणि खरंच त्याच्यावरती पालक झाला. डायरेक्ट त्यांनी बांधून दिलं. भाऊ त्याला घेऊन गेले कुठं गळावर. विठ्ठला विठ्ठला भाऊंच्या शब्दाने तो एकदम थंडगार झाला. त्याला वाच्यसिद्धी म्हटले. संतांची वाणी म्हणजे ती वाच्यसिद्धी असते. त्याच परीचं जीवन आमच्या महाराजांचं होतं. पूर्ण जीवन त्यांचं सत्यविजय महाराजांचं जीवन चांगल्या कर्मात गेलं, चांगल्या संकल्पात गेलं आणि मग सर्व गावकऱ्यांनी त्यांना फार मोठं केलं. अपेक्षा आपल्याला फार होती, फार दिवस जगावे, पण ते लवकर निघून गेले. विठ्ठला विठ्ठला कार्य आता प्रवीण महाराज करत आहेत. त्यांना सर्वांनी साथ करावी. आणखी आश्रमाची परत वाढलीच पाहिजे असं सर्वांनी जपलं पाहिजे. हे आपलंच स्थान आहे असं म्हटलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला कारण महाराज म्हटले संत वर्णनही करा आणि देवाचं वर्णनही करा. थोडं फार आपण सत्यविजय महाराजचं पाहिलं. सत्यविजय महाराज संपण्यासारखं नाही, पण थोडक्यात मी चिंतन दाखवलेलं आहे. महाराजांचं जीवन पुण्यवान होतं आणि पापरहित होतं. अशा संतांची सेवा सहज जरी केली, नामचिंतन जरी केलं तरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुण्य लागेल आणि पुढचं जीवन आपलं सगळं सुखामध्ये जाईल. पण त्या परिणाम चिंतन केलं पाहिजे. तन धनाने अशा स्थानाची सेवा केली तर त्या विद्येला कधी कमी पडणार नाही. विठ्ठला विठ्ठला तेव्हा आजचा प्रसंग हा रामजन्माचा आहे. सत्यविजय महाराजचं हे स्थान आहे आणि त्याचं सगळं जगत राम म्हणजे प्रभू रामचंद्र. सर्व जगत देवापासून झालेलं आहे. असा जगाचा चालक मालक प्रतिपालक त्याने आज अयोध्या क्षेत्रामध्ये, अयोध्या नगरीमध्ये जन्म घेतलेला आहे. तसा हा रामजन्म पूर्ण देशातच काय अख्ख्या जगामध्ये साजरा केला जातो. विठ्ठला विठ्ठला कारण आपल्या भारत देशाचे बरेच काही लोक पूर्ण जगामध्ये आहेत. अर्थात जगामध्ये राम जन्माची पुन्हा आपलं राम जन्म साजरा केला जातो. तेव्हा या ठिकाणी देखील हा 3 दिवसाचा कार्यक्रम, यामध्ये सहजपणे राम नवमी आलेली आहे. हा योगायोग आहे. तेव्हा आजची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग हा सर्वांच्या परिचित नसेल,
पण प्राकाराच्या पाठातील असेल विठ्ठला विठ्ठल आणि म्हणून जगामध्ये बऱ्याच वेळा अधर्म झालेला आहे, धर्म दुष्टाने नष्ट केलेला आहे. अशा प्रत्येक वेळेला भगवंताने नाना प्रकारचे अवतार धारण केले. तर असे जे भिन्न भिन्न भगवंताने भारत देशामध्ये अवतार धारण केले, हे कोणासाठी केले? तुकाराम महाराज होता ते आमच्यासाठीच केले. सेवेसाठी जो निवड केलेला अभंग तो 6 चरणाचा आहे. 6 चरणाचा अभंग आहे आणि शिवाय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज होता जेवढे अवतार जे झाले ते सगळे आमच्यासाठीच झाले. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर 3 अवतारांचा उल्लेख महाराजांनी या प्रथम चरणातून केला. पहिला अवतार देवाचा मत्स्य अवतार, दुसरा अवतार देवाचा कुर्म अवतार म्हणजे कासव, आणि तिसरा अवतार वराह म्हणजे डुक्कर. डुकराचा देखील भगवंताने केवळ जगासाठी चांगलं होण्यासाठी तो देखील अवतार देवाने धारण केला, म्हणजे दुष्टाला मारण्यासाठी. लोकांसाठी मृत्यू लोकांमध्ये येतो, त्याचं स्थान तसं वैकुंठ आहे. नित्याचं स्थान त्याचं वैकुंठ भूमी आहे. आणि केवळ अधर्म होतो, धर्म नष्ट होतो, आणि मग ऋषीमुनींच्या गोमातेच्या सर्वांच्या हाका देवाला प्राप्त होतात. आणि कळवळीने नंतर भगवान अवतीर्ण होतो. त्यामध्ये पहिला अवतार हा मत्स्य अवतार झाला. अर्थात भगवंताने माशाचा अवतार धारण केला, कारण ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद चोरून नेले. ब्रह्मदेवाला झोप लागली, त्या झोपेतून वेद चोरून नेले. प्रजा निर्माण कशी करायची? पुन्हा भगवंताने मत्स्य अवतार धारण केला आणि ज्याने ते वेद चोरून नेले त्याला ठार केलं आणि ते वेद ब्रह्मदेवाचे स्वाधीन करून दिले. विठ्ठला विठ्ठला नंतर जो अवतार झाला भगवंताचा तो कूर्म अवतार. कूर्म म्हणजे कासव. भगवान कासव झाले त्याचं कारण असं की देवदानवांनी मोठं मंथन केलं. समुद्रामध्ये जे काही दुर्वास ऋषींच्या शापाने, कारण इंद्राला शाप झाला की तू उन्मत्त झालास, त्याचं मूळ कारण की एक कोणी तपस्विनी तिच्याकडून दुर्वास महाराजांना सत्कारात एक हार आला मिळाला. त्याने विचार केला आपण संत महात्मे, संताकडे भोग नसावे, तर आपल्याला हा नको आहे. इंद्राची भेट झाल्यानंतर त्याने इंद्राला तो हार अर्पण केला. पण इंद्राने पटकन तो हार, पटकन ती माळा काढली आणि हत्तीच्या संवेद देण्यात आली.
हत्तीने त्या माळेचा नाश केला. शेवटी दुर्वासांना राग आला की तू उन्मत्त झालास तर तुला शाप, तुझी सगळी स्वर्गीय संपत्ती समुद्रात बुडून जाणार असा शाप झाला. आणि तो शाप डायरेक्ट अंमलातच आला. स्वर्गीय सर्व संपत्ती नष्ट झाली, समुद्रात बुडून गेली. नंतर देव खिन्न झाले, उदास झाले आणि भगवान विष्णूकडे शरण गेले की देवा जेणेकरून आमची संपत्ती आम्हाला मिळेल असा मार्ग सांगा. तेव्हा भगवान म्हटले तुम्ही एक करा, समुद्र मंथन करा. पण देवा समुद्र मंथन करणं हा सोपा खेळ नव्हे. किती मोठा समुद्र, किती मोठा समुद्र. तर म्हणे मी सांगतो तसं करा. मंदार पर्वताची रवी करा, वासुकी सर्पाचा दोर करा आणि दैत्य लोकांचं सहकार्य घ्या. जरी तुमचे विरोधी जरी असले पण आपापल्या स्वार्थासाठी असं हे करावं लागतं तर त्यांना विनंती करा. ठरल्याप्रमाणे देव दैत्याकडे गेले, विनंती केली, आमिष दाखवलं की जी काही संपत्ती निघेल समुद्र मंथनातून तर तुम्हाला काही आम्हाला काही. ते तयार झाले. सर्वांनी एक शक्तीने पर्वत उचलला, मंदार पर्वत समुद्रामध्ये टाकला. कडक धर्म असल्यामुळे तो बुडू लागला आणि म्हणून देवकार्य साधण्यासाठी भगवान कासव झाले, कूर्म झाले. अख्खा पर्वत आपल्या पाठीवरती धारण केला. नंतर मग मंथन सुरू झालं. त्या मंथनातून बरेच रत्न बाहेर पडले. असे 14 रत्न बाहेर आले. विठ्ठला विठ्ठल. त्यामध्ये ठराविक रत्न भगवंताने घेतले. त्यामध्ये लक्ष्मी भगवंताने घेतली. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीकडे सर्वांचं आकर्षण आहे. कोणी असो सर्वांचं आकर्षण म्हणजे लक्ष्मी. अशी लक्ष्मी भगवंताची नंतर ती पत्नी झाली. भगवान तिचा स्वीकार करत नव्हते पण ती नम्र झाली, गर्भरहित झाली. नंतर भगवंताने तिचा स्वीकार केला. विठ्ठला 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 नंतर वराह अवतार झाला. भगवान रुद्र झाले. हिरण्याक्ष हा फार दुष्ट होता. त्याने भयंकर पाप केलं. आपल्या शक्ती सामर्थ्याने अख्खी पृथ्वी आपल्या बगले दाबलीन निघून गेली. तेव्हा देवाला मोठं साकडं पडलं. भगवंताला प्रार्थना केल्या. ब्रह्मदेवाला चिंता निर्माण झाली. आता काय मी सर्व करतो निर्माण वगैरे आणि असं चिंतामग्न जेवण असताना त्यांच्या नाकातून एक छोटं पिल्लू बाहेर पडलं. ते छोटं पिल्लू राहिलं नाही. त्याने डोंगरासारखा आकार झाला. नंतर त्या रूपातून भगवान डायरेक्ट पाण्यामध्ये गेले. हिरण्याक्ष राक्षस त्याचा शोध घेतला. त्याला युद्धामध्ये पराभूत केलं, जिंकलं. फार अनेक दिवस युद्ध चाललं. शेवटी त्याला पराभूत केलं, त्याला जिंकलं आणि ती पृथ्वी आपल्या दाढीवर धरली. नंतर ब्रह्मदेवाचे स्वाधीन केले. विठ्ठला विठ्ठला. नंतर भगवान परमात्मा नरसिंह झाले. ते नरसिंह म्हणजे केवळ आपल्या भक्तांसाठी झाले. असा अवतार म्हणजे नरसिंह भगवंताचा अवतार झाला असं. तेव्हा महाराज म्हणतात हे जेवढे जे काही अवतार झाले हे सगळे आमच्यासाठीच भगवंताने धारण केले. आम्हासाठी अवतार भक्ष्य कुर्मादी सुकर. अशा भक्तासाठीच भक्ताच्या मोहानेच भगवान धावत राहतो असं चिंतन महाराज दुसऱ्या चरणात. हे धाव गाणी पाना होय धाव गाणी पाना
यावे घाली पाहना नाम घेता पंढरी राणा. देवाचं नामचिंतन केलं, देवाला हाक मारली, देवाला प्रार्थना केली तर भगवान तो पाहणा पाहतो, आपल्याला बळी नसलं देतो, आपल्याला करून सुखी जीवन करतो. देवाची कृपा घेऊन काय मिळत नाही. तेव्हा भगवंताची प्रार्थना सर्वांनी करावी, नामचिंतन देवाचं करावं. आणि भक्तांनी देवाला अडवलेलं आहे, गायलेलं आहे. देवाला अडवल्यानंतर भगवान आपलं काम करतो. विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाला जसं आपलं नाव आवडतं तसं देवाला देखील आपलं नाव आवडतं. जो त्याचं नामचिंतन करील भगवान त्याचं भलं करेल. फक्त त्या पद्धतीने नामचिंतन झालं तर, त्या अधिकाराने केलं तर, पत्ते पाळून केलं तर, तसं प्रेम धरलं तर भगवान निश्चितपणे काम करतो. काही लक्ष इकडं काही लक्ष तिकडं त्याचं काम होत नाही. विठ्ठला विठ्ठला असा भगवान भक्ताचा सहकारी आहे, रक्षण करणार आहे. असा भगवान तर दिसत नाही, पण प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. या गोष्टीचं चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणातून येतं. कुठे न दिसे पाहता, 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 उडी घाली अवतीता, उडी घाली अवतीता, उडी घाली अवतीता, तुझे नाव देव घाली, तुझे नाव घाली मला, उडी घाली अवतीता, उडी घाली अवतीता, उडी घाली अवतीता, तुझे नाव घाली मला, तुझे नाव घाली मला. आपला सरळ अभंगाचा अर्थ चालू आहे. कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. जसे प्रल्हादासाठी अकस्मात भगवान प्रगट झाले. कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. फक्त प्रल्हादाला किती त्रास केला. एकाने आखी पृथ्वी दाबली, बगलामध्ये नेली, म्हणजे त्याने दुष्ट कर्मच केलं. त्याचाच बंधू हिरण्यकश्यप त्याने फार अधर्म वाढवला आणि त्याच्याच पोटी एका भक्ताचा जन्म झाला. सगळे त्याच्या सांगण्याप्रमाणे वर्तन करत होते, पण प्रल्हाद त्याच्या विरुद्ध वर्तन करत होता. बाकीचे देवाला नाव ठेवत होते, पण हा देवाचं नाम चिंतन करत होता. प्रल्हादाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हाद कोणाचंच ऐकेना. आपल्या पत्नीला सांगितलं की तू काहीतरी सांग. तो त्याने विचारणा केली, काय करतो मुलगा. पण देवाचं नाव. कुठं बिघडलं, घेऊ द्या. आता म्हणे ज्या देवाचं घेतो तो देव माझा वैरी आणि शत्रू आहे. एरवी आणि इतर देवाचं नाव घेतलं तरी मला चालेल, पण हा माझ्या शत्रूचं म्हणजे भगवंताचं नाव घेतो, म्हणून मला हे जमत नाही. मुख्य आमचा जो वैरी त्याची चिंती हा निर्धारी, आणि म्हणून त्याला भयंकर त्रास करण्यात आला. आणि तरी पण प्रल्हाद काही गेला नाही, मृत्यू त्याला आला नाही. त्याला बरेच प्रयोग केले मारण्याचे. कडेलोट केला, जसा दगड आपण डोंगरावरून टाकतो खाली जसा गडगड गडगड करत खाली येतो, त्याप्रमाणे प्रल्हादाला तसं करण्यात आलं. त्याला समुद्रामध्ये काही टाकलं, हत्तीच्या पायाला काय बांधलं, त्याला आगरीत काय टाकलं,
बरेच प्रयत्न करण्यात आले, पण भगवंताने त्या सर्वातून त्याला जगवलं. तर त्याला विचारलं, बाबा कोण जगवतो? तर म्हणे तुझा नारायण. कुठं आहे तुझा नारायण? म्हणजे कुठं नाही माझा नारायण, सर्व स्थानी तोच, तुमच्यात तोच आणि माझ्यात तोच, सर्व स्थानी तोच. म्हणले खांबात, तुले खांबात देखील लगेच राहत मारली. अंबे नारायण केसर शिवोडी घालोनिया संभोडी, घालोनिया संभोडी, घालोनिया संभोडी. तर या खांबामध्ये माझा भगवान, माझा नारायण लगेच लात मारली. लात मारता क्षणी डायरेक्ट भगवान परमात्मा प्रगट झाले. नरसिंहाचं रूप धारण केलं. म्हणजे माणूसही म्हणता येणार, पशुही म्हणता येणार, कारण त्याने तसं वरदान मागितलं. मला माणसाकडून मरण नको, मला पशुकडून नको, मला शस्त्रान नको, मला आसरण नको. हे सगळे काय वरदान चुकवले. शेवटी भगवंताने त्याला पकडलं, उंबऱ्यावर त्याला आणलं. घरातही मरण नाही, पुढे दारातही मरण नाही. त्याला उंबऱ्यावर ठार मारलं, आपल्या नकान त्याला ठार फाडलं, म्हणजे त्याचं ऑपरेशन केलं. आता भगवान त्याला ठार मारलं, आपल्या भक्तासाठी केलं. विठ्ठला 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 विठ्ठला. असा भगवान केवळ भक्तासाठीच असतो. आपण दुःख सहन करतो, पण भक्ताला मात्र सुख देतो. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणाची घोटी. सुख आपल्याकडे म्हणजे दुःख आपल्याकडे घेतो आणि सुख भक्ताला देतो. जसं मीराबाईचं जीवन, तिला विष प्रयोग झाला, तर भगवंताने ते विष आपण स्वतः घेतलं, आपण सेवन केलं. देवाचं सगळं अंग काळं ठिकर पडलं. मीराबाई म्हटली, देवा हे सगळं माझ्यासाठी केलं, तुम्ही मला पूर्वीसारखी दिसली पाहिजे. भगवान पूर्वीसारखे झाले, फक्त त्यांचा कंठ असा निळा राहिला, तेवढं मी दाखवलं. विठ्ठला विठ्ठला. मीराबाईनेच घेतलं, पण त्याचा त्रास भगवंताने आपल्याकडे घेतला. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणाची घोटी. असा खास भक्त असेल तर भगवान, भक्तांच्या समोर जर दुःख येत असेल तर भगवान पुढे राहतो. भक्ताच्या पाठीमागे दुःख असेल तर भगवान मागे राहतो. हे चिंतन महाराज शेवटी हाताला कळे का असे भिडे. भक्ताला भगवान पाठीमागे ठेवतो, आपण पुढे राहतो, दुःख नष्ट करतो, त्याच्या हार मारतो. तसं अर्जुनाचं भगवंताने सांभाळलं. अर्जुनाचे पुढून संकट होते म्हणून भगवान पुढे राहिले आणि अर्जुनाचं रक्षण केलं आहे. असा भगवान कसं आहे हे चिंतन महाराज शेवटी देतात. तुका होणे कृपानिधी, आम्हा उतरे नावे मध्ये, मोहे धाव घाली पाना, नाथ घेता पंढरीला ना विठोबा रखुमाई.
राम जन्माचं थोडक्यात वर्णन करायचं आहे. आता फुलं वाटायला सुरुवात केली तरी चालेल. तेव्हा प्रभू रामचंद्र हे त्रेतायुगामध्ये अवतीर्ण झाले. राम अवतार होण्यासाठी त्याला कारण रावण आहे. रावणाने आपल्या शक्ती सामर्थ्याने सर्व देव अंकित केले, सर्वांना कामं लावले. त्याच्या धाकाने सर्व देव काम करत होते. शेवटी अशा दुष्टामुळे सर्व जग त्राही झालं. नंतर सर्वांनी देवांनी मिळून देवाकडे प्रेमाची हाक केलेली आहे. सर्व ऋषी मंडळी, देव मंडळी, गोमाता ही पृथ्वी माता, सर्वांनी समुद्राच्या काठी येऊन देवाला हाक मारली. तिथे ती प्रेमाची हाक देवाने श्रवण केली आणि सर्वांना वचन देण्यात आलं की मी अवतार धारण करतो. वचन दिल्याप्रमाणे भगवंताने निवड केलं गाव अयोध्या नगरी निवड केली. राजा दशरथाचं क्षेत्रामध्ये अयोध्या नगरी आहे. अयोध्या नगरी काय केली? कारण ती पुण्यवान होती, धार्मिक होती, भावना प्रधान होती आणि त्या ठिकाणचा राजा सत्यवादी होता, तपोनिधी होता. उगाच राम त्यांच्या पोटी जन्माला आला नाही. कारण देव अवतारण्यासाठी ते पात्र, ते गाव चांगलं लागतं, तर तिथं देव अवतीर्ण होतो. विठ्ठला देव म्हणजे सुख आहे आणि दैत्य म्हणजे दुःख आहे. असा दैत्याचा सुळसुळाट त्रेतायुगामध्ये झाला होता. सर्व राजे महाराजे सर्व त्याने पराभूत केले होते. सर्व देव त्याने आपल्या बंदिवासामध्ये ठेवले होते. एवढा समर्थ रावण म्हणजे तो काय फार म्हणजे वेगळा, म्हणजे ब्रह्मदेवाचा नातू पंतू असेल, पण सर्व त्यांनी रस्ता सोडून दिला आणि दुष्ट कर्म करू लागला. शेवटी सर्व जग त्राही झालं. सर्वांच्या हक्का देवाला गेल्यामुळे जशी आपण प्रार्थना करतो नेहमी, श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद गणा अभिनाया. याप्रमाणे सर्वांनी प्रेमाची हाक देवाला दिलेली आहे. सर्वांच्या प्रेमाची हाक देवाने श्रवण केली आणि सर्वांना शब्द देण्यात आला की मी अवतार धारण करतो. आणि अशा प्रकारे भगवान आता अवतीर्ण होणार आहेत. अयोध्या नगरीमध्ये सगळं काही आनंदी आनंद झालेला आहे. अशा नगरीचा राजा जो दशरथ राजा हा अजय राजाचा पुत्र होता. तो मोठा सामर्थ्यशाली होता की ज्याने देवाला देखील सहकार्य केलेलं आहे. स्वर्गामध्ये जाऊन दैत्यांना पराभूत केलं. तिथं सगळे देव आनंदित झाले आणि विचारणा केली. बृहस्पती गुरु हा देवांचा गुरु, तुम्हाला काय होणं? तर म्हणे मला पुत्रच नाही, सगळं प्राप्त करून पुत्र नाही. प्रमुख राण्या 3 आहेत, अशा तशा 700 राण्या आहेत, पण पुत्र प्राप्ती नाही. पुत्रहीन असे राज्य सर्व दुःखाही करतात. तर म्हणे तुम्ही यज्ञ करा, यज्ञ कर्मातून यज्ञ कर्म चांगलंच झालं तर तुम्हाला पुत्र होणार. पुत्र कामिष्ट यज्ञ करण्यासाठी, यथासांग होण्यासाठी शृंग ऋषीची योजना करण्यात आली. विभांडक पुत्र कोण? शृंग ऋषी. शेवटी यथासांग यज्ञ झाला. त्या यज्ञातून यज्ञ पुरुष बाहेर आला. हातामध्ये ते सुंदर प्रसाद पात्र, पायस पात्र घेतलं आणि ते राजाकडे देण्यात आलं. प्रथम वशिष्ठ ऋषी महाराज होते.
नंतर त्यांनी ते राजाकडे देण्यात आलं. त्याचे 3 भाग केले. पैकी पहिला भाग कौशल्या राणी, दुसरा भाग सुमित्रा राणी, तिसरा भाग कैकेयी राणी. तर पहिला भाग आपल्याला न दिल्यामुळे कैकेयीला फार मोठा राग आला आणि ती रागाने वशिष्ठ महाराजांकडे पाहू लागली, वेगळ्या वृत्तीने पाहू लागली. मला द्यायला पाहिजे, मीच राजाची आवडती राणी. त्याने पतीचाही देखील तिरस्कार केल्यासारखं झालं, गुरूंचा तिरस्कार केल्यासारखं झालं. शेवटी मग तिथे घाण आली, पिंड बाहेर झळकेला, आहे का नाही. अंजनीने तो सेवेला, तिच्या हातातला जो प्रसाद होता तो झटकून ती घेऊन गेली. यांनी काही सेवन केलं नव्हतं, दोन्ही ज्या राण्या होत्या, पण त्यांनी देखील आपल्या भागातील, त्यांचं पोट मोठं होतं, उदार मनाच्या होत्या, त्यांनी आपला अर्धा भाग कैकेयीला देण्यात आला. अशा प्रकारे अर्ध्या भागाचे सगळे झाले. पण जो पिंड घालीन झडपेला त्याचा अख्खा पिंड म्हणजे हनुमंत जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल. राम प्रभूच्या नंतर हनुमंताचा जन्म झाला. तो एका पिंडाचा असल्यामुळे त्याच्याकडे फार मोठं बलवान होतं. एवढी शक्ती जगात कोणाकडेच नव्हती. असा हा हनुमान झाला, तो राम प्रभूच्या नंतर झालेला आहे. तर अशा प्रकारे आता प्रभू अवतीर्ण होणार. सर्वांना आनंदी आनंद झाला. राण्या गर्भवती झाल्या. त्यांना डोळे विचारण्यासाठी गुरु वशिष्ठाची आज्ञा झाली. प्रत्येकीला डोळे विचारले आणि शेवटी कैकेयीला विचारले. तिने अवहेलना केली, जरा तिने वेगळाच भाव प्रकट केला. तिथं राजा संतुष्ट झाला, त्याला वाईट वाटलं. नंतर सुमित्रेकडे गेला. सुमित्रेने आदर भाव चांगलं वाटलं. नंतर मग कौशल्याकडे, कौशल्या राणी ही म्हणजे जिच्या पोटी भगवान अवतीर्ण होणार, तिचा अधिकार सामान्य असणार. तिला डोहाळे विचारल्यानंतर ती म्हटली, आणि रे धनुष्य मारेन रावणा, लंका विभीषणा देईन मी, अशी अभिशाप बोलू लागली. राजाला वाटलं हिला काहीतरी झालं, होताने झालं, पण काही नव्हतं. ते सत्यच होतं. जी वाणी होती ती सत्य होती. आणि अशा प्रकारे प्रभूचा अवतार समीप आला. दिवस 9वे दिवस उगवलेला आहे. 9 हा आकडा फार शुभ आकडा आहे. सगळ्या आकड्यात मोठा आकडा म्हणजे 9चा आहे. माणसाचं जीवन 9व्या आकड्यासारखं असा. 9वा आकडा म्हणजे शुभ म्हणजे दिवस आहे, म्हणजे शुभ कार्य, शुभ जीवन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. प्रतिकूलता निर्माण करणारा, 9वा आकडा अनुकूलता निर्माण करणारा आहे. अशा प्रकारे प्रभू आता अवतीर्ण होता. आता एक आपण अभंग घेऊ आणि त्यावेळेला आपण फोटो ठेवलाय की असं पूर्ण अभंग होईल, शेवटचं चरण होईल. त्यावेळेला सर्वांनी पाठीमागे फुलं टाकायची आहे. बोला आपण. उत्तमा चैत्र मास धन्य
त्रिभुवनी माझे वंशी चक्रधारी 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 सुशोभिता राही दिशा सुशोभिता राही दिशा आनंद Ram